1.5 किलोमीटर अंतर पाण्यात पोहून जिथं मगरींचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी पोहून तारा वाघिणीने दुसऱ्या बाजूला निघाली आणि झोळंबी पठारावरती आता ती वास्तव्याला आहे. वाघांना उत्तमरित्या पोहता येतं. यासाठी वाघाच्या पंजांमधील बोटांमध्ये अंशतः जाळीसारखी कातडी असते, ज्याचा वापर ते वल्ह्याप्रमाणे करतात. त्यांचे शक्तिशाली पुढचे पाय हे त्यांना पाण्यात पुढे ढकलण्यासाठी शक्ती प्रदान करतात, तर मागचे लांब पाय वेग आणि संतुलनासाठी मदत करतात. ताराने चांदोली धरण ओलांडल्याची माहिती तिच्या GPS लोकेशनमुळे समजले. या निमित्ताने रेडिओ कॉलर हे पाण्यातही सुरक्षित राहतं यावरही शिक्कामोर्तब झालंय. आता तारा धरण ओलांडून का गेली याची अनेक कारणं असू शकतात. STR-T4 म्हणजेच चंदाच्या हद्दक्षेत्राची जाणीव झाल्यामुळे ती पलीकडे गेली का ही देखील एक शक्यता आहे. याच ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाने साधारण 100 चितळ्यांना सोडलंय. रात्री या भागातून सध्या चितळ्यांचे जोरजोरात आवाज येत असून VHF मॉनिटरिंग टीमच्या समोरच ताराने शिकार देखील केलीये. तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.